नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आणलेली आहे की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी समुदायासाठी ही सर्वात मोठी बातमी असणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 8वा हप्ता म्हणजे 2000 रुपयांची ही रक्कम आजच्या संध्याकाळपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा निर्णय विशेषतः शेतीविषयक कामे पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक गरजा भागवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, याचा लाभ कसा होणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे थेट हा लाभ डीबीडीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बँक खात्याशी जोडलेले असलेले रक्कम म्हणजे डीबीडीद्वारे जे बँकेचा आधार लिंक असतो त्या बँकेत पैसे जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता शेतकरी मित्रांनो, त्यासाठी पात्रता आणि निकष आणि आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात ते बघूया। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करणे अतिशय आवश्यक असतात। प्रथम म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे, त्यानंतर दुसरे म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे आणि तिसरे म्हणजे भूमी अभिलेखाची नोंदणी करणे, हे सुद्धा त्या गोष्टीमध्ये आवश्यक गोष्ट आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची अजित पवारने तारीख काय सांगितली, तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी समुदाय अतिशय खुश आहे आणि या 8व्या हप्त्याची तारीख म्हणजे आजच्या संध्याकाळपर्यंत हा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीडीद्वारे जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्या संदर्भात काय पुढाकार घेतला ते सुद्धा बघूया। आता राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते। शेतकरी मित्रांनो, विविध प्रशासकीय कारणांमुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता काही काळासाठी प्रलंबित सुद्धा झाला होता। त्याशिवाय आता आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुढे देखील हा निर्णय लांबला होता। परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात खूप मोठा बैठक घेतली आणि त्या बैठकीत प्रस्ताव टाकला की नमो शेतकरीचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकणे आहे। तर या बैठकीत त्यांनी निधी वितरणास तात्काळ मंजुरी सुद्धा दिली। त्या मंजुरी मिळाल्यानंतर शेतकरी समुदायामध्ये खूप खुशीचे वातावरण आपल्याला दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे 26 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे आज संध्याकाळपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुमच्याकडे आता नवीन नियमानुसार फार्मर आयडी असणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।